ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर आपला जो चॅप्टर चालू होता 8व्या वर्गाचा, त्या चॅप्टरचं नाव होतं बेटा इनसाइड द ॲटम. इनसाइड द ॲटम 5वा चॅप्टर आहे. ओके, इनसाइड द ॲटम म्हणजे ॲटमच्या मध्ये. ओके, तर आज आपण पाहणार आहोत आपलं बोर्स ॲटॉमिक मॉडेल किंवा बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल, आहे की नाही? बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. ओके, चला लक्षात घ्या. आता हे बघा, याआधी आपण 3 ॲटॉमिक मॉडेल पाहिली, आहे की नाही? याच्या आधी आपण रुदरफॉर्ड पर्यंत पाहिलं, आहे की नाही? डाल्टन पाहिलं, थॉम्सन पाहिलं, रुदरफॉर्ड ॲटॉमिक मॉडेल पाहिलं. आता आपण पाहणार आहोत बोर्स ॲटॉमिक मॉडेल. काय? बोर्स ॲटॉमिक मॉडेल. पहा, हे ॲटॉमिक मॉडेल आज जे आपण ॲटमची स्टडी करतो ना, ते या बोर्स शास्त्रज्ञानं दिलेलं आहे. ओके, म्हणजे हे ॲटॉमिक मॉडेल आपण मान्य करत असतो. लक्षात घ्या, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, नील बोर्सनं दिलं आहे. या सायंटिस्टचं नाव आहे नील बोर्स. ओके, नील बोर्स नावाच्या सायंटिस्टनं हे ॲटॉमिक मॉडेल मांडलेलं आहे. ओके बेटा, तर या ॲटॉमिक मॉडेलची खासियत काय आहे बेटा? पहा, ही डायग्राम आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेलची. ही डायग्राम आहे, पहा, बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे बोर्सनं जे ॲटॉमिक मॉडेल मांडलं त्या मॉडेलची खासियत काय आहे माहिती आहे का? त्या मॉडेलची खासियत अशी आहे की ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असते. पहा, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट सेंटर, आहे की नाही? ॲटमच्या सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असते. काय असते? ॲटमच्या सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असते. आणि या पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या सभोवताल ऑर्बिट्स असतात, सर्क्युलर ऑर्बिट्स असतात. हे पहा, हे पहिलं ऑर्बिट. या पहिल्या ऑर्बिटला आपण के नाव सुद्धा देऊ शकतो. हे दुसरं ऑर्बिट. या दुसऱ्या ऑर्बिटला आपण एल नाव सुद्धा देऊ शकतो. हे तिसरं ऑर्बिट. या तिसऱ्या ऑर्बिटला आपण एम नाव देऊ शकतो. असं असंख्य डॅश डॅश डॅश. तुम्ही 4 म्हणत राहू नका. ऑर्बिट 4 नसतं, ऑर्बिट्स इनफायनाईट असतात. ऑर्बिट्स एखाद्या ॲटम मध्ये ऑर्बिट्स इनफायनाईट असतात. ओके, 4चीच काही लिमिट नाही आहे. ओके, पहा, लक्षात घ्या. आता माझं म्हणणं असं आहे बेटा की हे बोर्सनं जे ॲटॉमिक मॉडेल मांडलं, तर या ॲटॉमिक मॉडेलचे काहीतरी पॉईंट्स पाहावं लागतील ना. तर आपल्याला आता पाहायचे आहे पॉस्ट्युलेट्स, इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल. पहा, लक्षात घ्या. इम्पॉर्टंट, IMP म्हणजे इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल. पहा, लक्षात घ्या बेटा. पहिलं पॉस्ट्युलेट मी लिहितो. पहिलं पॉस्ट्युलेट काय असते माहिती आहे का बेटा? बोर्स ॲटॉमिक मॉडेलचं जे पहिलं पॉस्ट्युलेट आहे, त्या पहिलं पॉस्ट्युलेट काय आहे माहिती आहे का? मी इथं एक एक पॉस्ट्युलेट लिहितो, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि नोट करत चला. ओके, इथं एक एक पॉस्ट्युलेट लिहितो मी, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि नोट करा. ओके, पहिले मी लिहितो, मग त्याला समजून सांगतो. ओके, पहा. ओके बेटा, तर बोर्स ॲटॉमिक मॉडेलचे 3 पॉस्ट्युलेट आहे. तर त्यातील पहिलं आणि दुसरं मी लिहिलं. हे 2 व्यवस्थित समजून घेतल्यावर मी तुम्हाला तिसरं पॉस्ट्युलेट सांगतो. ओके, पहिले हे 2 समजून घ्या. तिसरं थोडं मोठं आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला ते व्यवस्थित लिहून समजून सांगतो. आता पहा, बोर्सनं काय सांगितलं हे समजून घ्या. पहा, हे बोर्स ॲटॉमिक मॉडेल आहे. ओके, बोर्स ॲटॉमिक मॉडेलनुसार ॲटमच्या सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असते. न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असते आणि या न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट असतात. मग बोर्स ॲटॉमिक मॉडेलचा पहिला पॉईंट काय? बोर्स ॲटॉमिक मॉडेलचा पहिला पॉईंट आहे द इलेक्ट्रॉन्स. ई निगेटिव्ह म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स. काय? ई निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही? ई निगेटिव्हला काय लिहितो असतो आपण? ई निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही? द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाई इन द कोसेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट ॲट सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. पहा, लक्षात घ्या बेटा. आता लक्षात घ्या, ॲटमचा जो न्यूक्लियस असते ना, त्या न्यूक्लियसच्या सभोवताली इलेक्ट्रॉन फिरत असतात. पण ते इलेक्ट्रॉन कुठं फिरत असतात बेटा? या ऑर्बिटमध्ये फिरत असतात. पहा, या ऑर्बिटमध्ये असे इलेक्ट्रॉन फिरत असतात, गर, आहे की नाही? हे इलेक्ट्रॉन्स आहे की नाही, या न्यूक्लियस भोवती फिरत असतात. पण कशा? या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. जसं आपल्या सूर्याभोवती
तारे कसे फिरत असतात, सर्व आपले सूर्याभोवती ग्रह कसे फिरत असतात, आपला सूर्य सेंटरला राहते, सूर्यमालेत आपला सूर्य सोलार सिस्टीम मध्ये सूर्य सेंटरला राहते आणि त्याच्या अवतीभोवती काय फिरतात, ग्रह फिरतात. काय फिरतात, ग्रह. पृथ्वी फिरते आपली, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, ऐक ना, हे सगळे ग्रह कसे फिरतात. तसंच याला सूर्य समजा न्यूक्लियसला, आणि हे बाकीचे इलेक्ट्रॉन म्हणजे ग्रह. तसंच ॲटॉमिक न्यूक्लियसच्या सभोवताली इलेक्ट्रॉन फिरतात. कशात, या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. पहा, या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स फिक्स असते. हा इलेक्ट्रॉन एवढ्या डिस्टन्सवर आहे, हा इलेक्ट्रॉन एवढ्या डिस्टन्सवर आहे, हा इलेक्ट्रॉन एवढ्या डिस्टन्सवर आहे. समजलं? समजलं, लक्षात घे. तर हे झाला बेटा पहिला पॉईंट, की द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस lie in the concentric circular orbit at certain distance from the nucleus. At certain distance from the nucleus. न्यूक्लियस पासून एका विशिष्ट डिस्टन्सवर राहते, विशिष्ट अंतरावर राहते. इलेक्ट्रॉन हे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये न्यूक्लियस पासून एका स्पेसिफिक विशिष्ट सर्टन डिस्टन्सवर फिरत असतात. कशात, ऑर्बिटमध्ये. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय, द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट वाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. ऐक ना, द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट वाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. पहा, आता तुम्ही म्हणाल या ऑर्बिट, ह्या पहिल्या ऑर्बिटमध्ये हे इलेक्ट्रॉन फिरत आहे आणि हे इलेक्ट्रॉन फिरत आहे. या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये हे 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 आणि हे इलेक्ट्रॉन फिरत आहे. मग या दुसऱ्या पॉईंटचा अर्थ काय आहे बेटा माहित आहे का, द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट वाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. म्हणजे या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी कॉन्स्टंट राहते, या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी कॉन्स्टंट राहते, या इलेक्ट्रॉनमध्ये फिरणाऱ्या ऑर्बिटची एनर्जी कॉन्स्टंट राहते. म्हणजे जेवढी एनर्जी या इलेक्ट्रॉनची आहे तेवढीच या इलेक्ट्रॉनची आहे, तेवढीच या इलेक्ट्रॉनची आहे. पण या इलेक्ट्रॉनची आणि या इलेक्ट्रॉनची एनर्जी वेगवेगळी आहे, कारण या इलेक्ट्रॉनचा ऑर्बिट तिसरा आहे आणि या इलेक्ट्रॉनचा ऑर्बिट दुसरा आहे. लक्षात घ्या, म्हणजे वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वेगवेगळी असते. पण या ऑर्बिटमध्ये फिरणार याची आणि याची दोन्ही इलेक्ट्रॉनची एनर्जी सारखी, 1 2 3 4 5. या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या 5 इलेक्ट्रॉनची एनर्जी सारखी. ओके, पण या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची आणि या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी सारखी नसते. ऐक ना, एका ऑर्बिटमध्ये, पहा लक्षात घ्या, एका ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनची एनर्जी सारखी असते. ओके, हे सांगते बेटा दुसरा पॉईंट. हे 2 पॉईंट नोट केले. आता मी लिहिणार इथं तिसरा पॉईंट. तिसरा पॉईंट म्हणजे शेवटचा पॉईंट आणि महत्वाचा पॉईंट. हे 2 पॉईंट लिहा व्यवस्थित. ओके बेटा, तर तिसरा पॉईंट आहे, पहा लक्षात घ्या. हे ॲटमचं स्ट्रक्चर आहे. तिसरा पॉईंट आहे, व्हेन ॲन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम ॲन इनर ऑर्बिट टू आउटर ऑर्बिट, कॉमा, इट ॲब्झॉर्ब्स एनर्जी. ओके, इट ॲब्झॉर्ब्स एनर्जी. अँड when it jumps from outer orbit to inner orbit it release energy. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, समजा हे आउटर ऑर्बिट आहे आणि हे इनर ऑर्बिट आहे, आहे की नाही. ज्यावेळेस इनर ऑर्बिटमधून आउटर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जाईल, ज्यावेळेस इनर ऑर्बिटमधून आउटर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जाईल, त्यावेळेस हा इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. लक्षात घ्या, ज्यावेळेस इनर ऑर्बिटमधून आउटर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जाईल त्यावेळेस हा इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. काय करेल, एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. पण ज्यावेळेस आउटर ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटमध्ये येईल त्यावेळेस हा इलेक्ट्रॉन एनर्जी रिलीज करेल. काय करेल, रिलीज करेल. हे काय करेल, ॲब्झॉर्ब. हे काय करेल, ॲब्झॉर्ब. काय करेल, हे रिलीज करेल. हे काय करेल, रिलीज. ओके, पहा लक्षात घ्या, ज्या वेळेस इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिट मधून आउटर ऑर्बिट मध्ये जाईल त्यावेळेस तो एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. पण ज्या वेळेस इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये येईल त्यावेळेस तो एनर्जी रिलीज करेल. रिलीज म्हणजे बाहेर फेकेल, ॲब्झॉर्ब म्हणजे ते स्वतः घेईल. ओके, तर हा झाला बेटा तिसरा पॉईंट. ओके, तर इथे आपले 4ही ॲटॉमिक मॉडेल संपले. पहा, पहिला आपण कोणतं पाहिलं, डाल्टन ॲटॉमिक मॉडेल. कोणतं, त्याच्यानंतर कोणतं आपण पाहिलं, थॉम्सन. त्यानंतर आपण कोणतं पाहिलं बेटा, रुदरफॉर्ड. त्यानंतर आपण कोणतं पाहिलं बेटा, बोर्स.
आणि बोरच्या ॲटॉमिक मॉडेलचं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे का? ऑर्बिट ऑर शेल. हे आहे की नाही, हे जे आहेत ना यांना काय म्हणतात? शेल. या शेललाच काय म्हणतात बेटा? ऑर्बिट. अरे हे जे सर्क्युलर आहेत ना हे ऑर्बिट आहेत. हे न्यूक्लियसच्या भोवताली हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे काय आहे? ऑर्बिट ऑर शेल. यांना काय म्हणायचं? ऑर्बिट किंवा शेल म्हणायचं. कशाच्या अराउंड आहेत? न्यूक्लियसच्या अराउंड आहेत. या न्यूक्लियसच्या अराउंड आहेत. ओके, तर हे 4 ॲटॉमिक मॉडेल आहेत बेटा. ओके, इथं आपलं ॲटॉमिक मॉडेल्स संपली. तर आज जो आपण ॲटॉमिक मॉडेल समजून घेत असतो ना तो हे आहे, म्हणजे बोर्स नावाच्या सायंटिस्टनं दिलेलं ॲटॉमिक मॉडेल आज आपण स्टडी करत आहोत आणि हेच आजपर्यंत चालत आलेलं आहे. ओके, लक्षात घ्या. आता मला एक गोष्ट सांगा, हे जर 4 ॲटॉमिक मॉडेल तुम्हाला समजले, ओके, हे जर 4 ॲटॉमिक मॉडेल तुम्हाला समजले, ओके, त्याच्यातलं महत्त्वाचं ॲटॉमिक मॉडेल कोणतं मानलं आज आपण जे स्टडी करतो ते म्हणजे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. तर आता आपण काय शिकूया हे समजल्यानंतर आता आपल्याला शिकता येते डिटेलमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम. म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर काय, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आता आपण स्टडी करणार आहोत. ओके, चला हे लिहून घ्या. ओके बेटा, पहा लक्षात घ्या. आता आपण पाहणार आहोत बेटा स्ट्रक्चर ऑफ ॲटम. काय पाहणार आहोत? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे, ॲटम नेमका असतो कसा, ओके, तो आपण कसा दिसतो ते पाहणार आहोत. इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तर आता आपण या स्ट्रक्चर ऑफ ॲटमला व्यवस्थित डिस्क्राईब करणार आहोत, व्यवस्थित लिहिणार आहोत आणि व्यवस्थित पाहणार आहोत. पहा लक्षात घ्या. जर तुम्हाला कोणी विचारलं की ॲटमचं स्ट्रक्चर असते कसं असते, तर तुम्ही सांगायचं ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये 2 पार्ट असतात. देअर आर मेन 2 पार्ट्स प्रेझेंट इन द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. किंवा ॲटम इज मेड अप ऑफ 2 पार्ट. हा, कसं लिहायचं? ॲटम इज मेड अप ऑफ 2 पार्ट. ॲटम इज मेड अप ऑफ 2 पार्ट्स. पहिला असते बेटा न्यूक्लियस आणि दुसरा असते बेटा ऑर्बिट्स. ऑर्बिट्स और एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. ओके, जर आपण कोणत्याही ॲटमचं स्ट्रक्चर पाहिलं, कोणताही असो जगातला ॲटम, तर ॲटमचे 2 महत्त्वाचे पार्ट असतात. पहिला असते बेटा न्यूक्लियस आणि दुसरा असते ऑर्बिट किंवा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. ओके, लक्षात घ्या. ॲटमचा जो न्यूक्लियस असते तो न्यूक्लियस आहे की नाही सेंटरला असतो ॲटमच्या. म्हणजे प्रत्येक ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस असते. पहा लक्षात घ्या. मी हे सांगत इथं ॲटम ड्रॉ करणार. ओके, लक्षात घ्या. प्रत्येक ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस असते. प्रत्येक ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस असते, आहे की नाही? प्रत्येक ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस असते. पहा, बोर्सनं जे ॲटॉमिक मॉडेल, नील बोर्सनं जे ॲटॉमिक मॉडेल मांडलं, आता त्याची आपण डिटेल स्टडी करायलो, आहे की नाही? त्याची आपण डिटेल स्टडी करायलो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपण शिकत आहोत. ओके, पहा, प्रत्येक ॲटमच्या सेंटरला आहे की नाही न्यूक्लियस असते. प्रत्येक ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस असते. ओके, न्यूक्लियसच्या मधात दोन फंडामेंटल पार्टिकल्स असतात. या न्यूक्लियसच्या मधात 2 फंडामेंटल पार्टिकल्स असतात. ओके, तर त्यांचं नाव आहे, पहिला असते बेटा, एक असते बेटा प्रोटॉन्स. दुसरा असते बेटा न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्सला असं P पॉझिटिव्हनं डिनोट करतात, न्यूट्रॉन्सला असं N नॉटनं डिनोट करतात. पहा लक्षात घ्या. प्रत्येक ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस असते. त्या न्यूक्लियसच्या मधात 2 फंडामेंटल पार्टिकल्स असते, एक म्हणजे प्रोटॉन्स, दुसरं म्हणजे न्यूट्रॉन्स. पहा, प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन्सवर चार्ज नसतो. प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन्सवर कुठलाही चार्ज नसतो, म्हणून त्याला N नॉट म्हणायचं, N0, N नॉट, आहे की नाही? लक्षात घ्या. तर हे झालं बेटा न्यूक्लियस. आता दुसरं काय? ऑर्बिट्स और एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. जो न्यूक्लियस असतो ना
या न्यूक्लियसच्या बाहेर जे असतं सर्क्युलर त्याला ऑर्बिट म्हणतात. या न्यूक्लियसच्या बाहेर पहा असं हे 2 3 पहा लक्षात घ्या. प्रत्येक ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या सभोवताल काय असतं? सर्क्युलर ऑर्बिट. पहा लक्षात घ्या काय असतं हे सर्क्युलर ऑर्बिट. हे काय? सर्क्युलर ऑर्बिट और एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. या सर्क्युलर ऑर्बिट और एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये एक फंडामेंटल पार्टिकल असते. त्या फंडामेंटल पार्टिकलचं नाव असते इलेक्ट्रॉन्स आणि त्यांना ई निगेटिव्ह डिनोट करतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असते. काय? इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असते है की नाही. त्या ऑर्बिटमध्ये गर 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 इलेक्ट्रॉन फिरत असतात. या ऑर्बिटमध्ये गर 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 इलेक्ट्रॉन फिरत असतात. ओके बेटा, पहा लक्षात घ्या. हे झालं बेटा ॲटमचं स्ट्रक्चर. ओके, हे झालं बेटा ॲटमचं बेसिक स्ट्रक्चर. पण आता आपल्याला आहे की नाही हे ॲटमचं जे बेसिक स्ट्रक्चर झालं हे आपल्याला आहे की नाही हे करावं लागणार ना. हे आपल्याला समजून सांगावं लागणार, हे आपल्याला लिहावं लागणार. तर हे कसं सांगायचं पहा. तर एक्सप्लेन करतो मी. atom is made up of two parts. One is nucleus and second is orbit or extra nuclear part. Okay, nucleus is present at the center of atom. Atomच्या सेंटरला असते nucleus. Okay, nucleus consists of two fundamental particles. One is protons, another is neutrons. Okay, मग protons are positively charged particles present inside the nucleus. Neutrons are chargeless particles present inside the nucleus. Okay, second काय? Orbits or extra nuclear part. The orbits or extra nuclear part are present around the nucleus. Orbits are present around the nucleus. There are infinite number of orbits present around the nucleus. आपल्याला माहित नसतं. There are infinite number of orbits present around the nucleus. Okay, the orbits or extra nuclear part consist of one fundamental particle, that is electrons. Electrons are negatively charged particle. पहा लक्षात घ्या. Protons are positively charged particle. Electrons are negatively charged particle. Neutrons are chargeless. म्हणजे आपण म्हणतो ॲटम मध्ये टोटल 3 फंडामेंटल पार्टिकल आहेत. 2 न्यूक्लियस मध्ये, 1 ऑर्बिट मध्ये. 2 न्यूक्लियस मध्ये, 1 ऑर्बिट मध्ये. पहा लक्षात घ्या. म्हणजे therefore atom consists 3 fundamental particles. ओके, याच फंडामेंटल पार्टिकलला दुसरं नाव आहे बेटा सबॲटॉमिक पार्टिकल्स. काय? सबॲटॉमिक पार्टिकल्स. और ओके, एक आहे बेटा प्रोटॉन्स, दुसरा आहे बेटा न्यूट्रॉन्स, तिसरा आहे बेटा म्हणजे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स हे 3 सबॲटॉमिक पार्टिकल मिळून काय बनलेला आहे? ॲटम बनलेला आहे. हे 3 सबॲटॉमिक पार्टिकल मिळून काय बनलेला आहे? ॲटम बनलेला आहे. ओके, याच्यातील 2 प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे दोघं हे कुठं राहतात? हे न्यूक्लियस मध्ये राहतात. आणि इलेक्ट्रॉन्स हे कुठं राहतात? ऑर्बिट मध्ये राहतात, जे की न्यूक्लियसच्या सभोवताल फिरत असते. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ॲटम बेटा. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ॲटमचं 99% मास न्यूक्लियसमध्ये असते. ओके, ॲटमचं 99% मास न्यूक्लियसमध्ये असते. ॲटमचं 99% मास हे न्यूक्लियसमध्ये असते. लक्षात घ्या, ॲटमचं 99% मास हे न्यूक्लियस असते. म्हणून न्यूक्लियस हे एकदम गडद राहते, एकदम हेवी पार्ट असते. म्हणून ॲटमचा सगळ्यात हेवी पार्ट कोण असते? न्यूक्लियस. ॲटमचा सगळ्यात हेवी पार्ट कोण असते? न्यूक्लियस. न्यूक्लियस इज
हेवी पार्ट, ॲटमचा सर्वात हेवी पार्ट कोण असते बेटा? न्यूक्लियस असते. हे झालं बेटा ॲटमचं स्ट्रक्चर. फास्ट सांगतो आता, एकदम पटकन फास्ट, आहे की नाही? ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस ॲट द सेंटर अँड ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ टू मेन फंडामेंटल पार्टिकल्स, दे आर कॉल्ड एज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ओके, प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन्स आर चार्जलेस. ओके, around the nucleus the orbits or extranuclear part is present. These orbits are circular. There are infinite number of orbits present around the nucleus. This orbit consists of electrons. Electrons are negatively charged particles. Continuously revolves around the nucleus. हे न्यूक्लियसच्या सभोवताल ऑर्बिट मध्ये कंटिन्यू फिरत असतात. ओके, देअरफॉर शेवटी काय कन्क्लुजन निघलं? देअर आर 3 फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ ॲटम, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे 3 फंडामेंटल पार्टिकल, त्यांनाच आपण काय म्हणतो? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. हे एकत्र मिळून काय बनलं? ॲटम बनलं. ओके, तर हे झालं बेटा ॲटमचं स्ट्रक्चर. मी जे तोंडानं तुम्हाला सांगितलं ते लिहा वहीवर, लिहा. तेच तुमच्या नोट्स असतील, व्यवस्थित लिहा. ओके बेटा, चला हे एवढं नोट करा. ओके बेटा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपण पाहिलं. ओके, तर यावरून आपल्याला काय समजलं? ॲटम मध्ये 3 फंडामेंटल पार्टिकल्स असतात, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स, किंवा प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन, कसं घ्या तुमच्या मनानं नाव, आहे की नाही? तर आता आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला काय पाहायचं आहे? त्यांचं मास आणि त्यांचा चार्ज किती आहे. जर समजा आपल्याला क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द मास ऑफ प्रोटॉन, व्हॉट इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्हॉट इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, आहे की नाही? किती आहे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे ना. तर असा क्वेश्चन लिहायचा, व्हॉट इज द मास अँड चार्ज ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स ऑर फंडामेंटल पार्टिकल्स. तर हे टेबल बनवा. या टेबलमध्ये काय लिहायचं माहिती आहे का? सब ॲटॉमिक पार्टिकल्स किती असतात? 3. प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स. किती असतात? प्रोटॉन्स म्हणजे ई पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन्स म्हणजे ई निगेटिव्ह, न्यूट्रॉन्स म्हणजे एम नॉट, आहे की नाही? पहा, लक्षात घ्या. मास आणि चार्ज, आहे की नाही? मास आणि चार्ज लक्षात घ्या बेटा. मास हे किलोग्राम किंवा AMU मध्ये मोजत असतात. ॲटमचं मास किलोग्राम किंवा AMU मध्ये मोजत असतात. किलोग्राम किंवा AMU लक्षात घ्या. आता द मास ऑफ प्रोटॉन इज, प्रोटॉनचं मास किती आहे? 1.67 इंटू 10 to the power -27 kg, और यालाच 1 AMU म्हणतात, आहे की नाही? इलेक्ट्रॉनचं मास किती आहे? 9.1 इंटू 10 to the power -31 kg. 9.1 इंटू 10 to the power -31 kg. ओके, न्यूट्रॉनचं मास किती आहे? 1.72 इंटू 10 to the power -27 kg और 1 AMU, आहे की नाही? म्हणजे आपण असं म्हणू शकतो, प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं मास 1 AMU आहे की नाही? तुम्ही म्हणसाल 1.7 आणि 1.6. अरे बेटा, 1.7 आणि 1.6 मध्ये काय जास्त फरक नाही आहे. 1.6 आणि 1.7 यांच्यात जास्त फरक नाही आहे, जवळपास सारखेच आहेत. म्हणून या दोघांचंही मास 1 AMU आहे असं म्हणण्यात येते. प्रोटॉनचा चार्ज किती आहे? प्लस, पहा बेटा, प्लस फॉर प्लस, इलेक्ट्रॉन मायनस फॉर मायनस, आहे की नाही? सेम, हे सेम आहे, एवढं सेम आहे, हे एवढं सेम आहे, हे एवढं सेम आहे. ओके, द चार्ज ऑफ प्रोटॉन इज प्लस 1.6 इंटू 10 to the power -19 C. सी म्हणजे कुलम्ब. काय? कुलम्ब, COLUMB. अरे बेटा, चार्ज हे कुलम्ब मध्ये मोजतात. ओके, इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे 1.6 इंटू 10 to the power -19 कुलम्ब. -1.6 प्लस 1.6 -1.6 इंटू 10 to the power -19 कुलम्ब. हे झालं बेटा या प्रश्नाचं उत्तर. तिघाच आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारतात, व्हॉट इज द चार्ज ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनचा चार्ज किती हे पाहायचं. चार्ज किती प्रोटॉनचा. जर तुम्हाला असं विचारलं मास ऑफ इलेक्ट्रॉन, तर एवढंच उत्तर लिहायचं. हे तिघाचंही मास आणि चार्ज आहे. पहा, एका छोट्याशा चार्टमध्ये सगळं झालं की नाही. तर इथे आज आपण आपले ॲटॉमिक मॉडेल संपवले. आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम पाहिलं. आज आपण काय पाहिलं? आज आपल्याला माहीत झालं की ॲटममध्ये 3 महत्त्वाचे पार्टिकल्स असतात. त्यांना फंडामेंटल पार्टिकल्स सुद्धा म्हणतात आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्स सुद्धा म्हणतात. FP मी शॉर्ट फॉर्म लिहिला, कारण नाव लिहायला मोठं जाते ना.
फंडामेंटल पार्टिकल्स म्हणतात, सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणतात. किती असतात तर 3. देअर आर 3 फंडामेंटल ऑर सब ॲटॉमिक पार्टिकल्स प्रेझेंट इनसाइड द ॲटम. दे आर प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. ओके, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. हे त्यांचं मास आणि हे त्यांचा चार्ज. हे व्यवस्थित लिहून घ्या. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूत आपण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय. तोपर्यंत हे व्यवस्थित लेक्चर पहा, तुम्ही लिहा आणि वाचा रे बाबा. आणि हे सगळं झाल्यानंतर एकदा टेक्स्टबुक वाचा, पुस्तक वाचा. सगळं झाल्यानंतर पुस्तकातून धडा वाचा, कारण तुम्हाला पुस्तक व्यवस्थित समजून सांगेल. पुस्तक वाचलं पाहिजे, पुस्तक नेहमी वाचलं पाहिजे. पण पहिले व्यवस्थित लेक्चर पाहायचं, नोट्स बनवायच्या, मग पुस्तक वाचायचं. ओके, लास्ट पुस्तक इज ॲट लास्ट. ओके, तर चला हे व्यवस्थित लिहून घ्या. हॅव अ नाईस डे टू ऑल.